व्यवस्थित त्या ठिकाणी राहिला का? आमच्या पदरात त्या ठिकाणी काय पडलं तर आमच्या पदरात शून्य पडलं. आम्हाला या ठिकाणी काय मिळालं नाही. किसे भरायचे त्यांचे भरले गेले, परंतु सामान्य माणसाचे अश्रू मात्र पुसले गेले नाही. हे वास्तव आहे. आणि म्हणून हे वास्तव जर सत्य असेल तर आता तुम्हाला निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. आता माता भगिनींनो, तुम्ही निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. 8-8 दिवस पाण्यासाठी टाळा पडायला लागतो. आम्हा पुरुष मंडळींना पाण्याचं काय नसतं. तुम्हाला मात्र सकाळ बसून पाणी भरण्यापासून पोरांचं करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कराव्या लागतात. आमच्या पुरुष त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि म्हणून आज अजून माझ्या 4 सभा, काळजी करू नका. चिन्ह तुम्ही एवढं भारी घेतलं सा की विसरायचं कामच नाही. सकाळी उठलं की कबशी आहे, संध्याकाळी 4 वाजलं की कबशी आहे. त्यामुळे आपण ते करू दे. माझा शब्द हा इचलकरंजीकरांना या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांच्यावर मी टीका करण्यापेक्षा मी तुम्हाला काय देणार आहे हे मी सांगणार आहे. त्यांचं या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही हे तुम्हाला माहिती आहे का? आलंय पाणी? जोरात सांगा. जर पाणी आलं असतं तर मला भाषण करायची संधीच मिळाली नसती. पाणी त्यांनी दिलेलं नाही. आता त्यांना पाणी पाजवायची वेळ मात्र 15 तारखेला आलेली आहे. आता त्यांना पाणी पाजवायची वेळ आलेली आहे. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता प्रभाग क्रमांक 4 मध्ये आमचे उमेदवार या ठिकाणी